सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची वारी आहेत. भाजप आपली पक्ष बांधणी चांगल्या प्रकारे उत्तमरित्या करत आहे आणि अशामध्येच जी आपली महाविकास आघाडी आहे ती आघाडी महाविकासाच्या दिशेनं जाताना दिसत नाही. आता मतदाराला एकच प्रश्न पडलाय की महाराष्ट्रामध्ये शरद पवार, प्रकाशजी आंबेडकर आणि जरांगे पाटील ह्या तिघांचं नेमकं चाललंय तरी काय चाललंय, हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रीय मतदाराला पडलेला आहे. बघा, आपण आता शरद पवारांविषयी थोडंसं बोलूया. शरद पवार काँग्रेसमध्ये पक्ष घेऊन जाणार या अफवेला उधाण भरपूर आलं, पण ज्या प्रकारे समुद्राचा अंत कळत नाही त्याप्रमाणे शरद पवारांच्या मनामध्ये काय चाललं ह्या गोष्टी सुद्धा कळत नाही. आणि काँग्रेसपासून शरद पवारनं स्वतंत्र आपला पक्ष काढला होता आणि तो पक्ष वाढवला आणि परत ह्या सर्व घेऊन काँग्रेसमध्ये जाणं शक्य नाही, कारण शरद पवारांनी जे दारं असतात परतीचे ते बंद केलेले आहेत. त्यामुळे हे जे अफवा आहेत ते अफवा राजकारणामध्ये चालणारच, त्यामध्ये काय नाही. पण आता विषय कुठला येतो या ठिकाणी? विषय हाच येतो की वैयक्तिक मतभेद शरद पवारांनी भुलून किंवा विसरून प्रकाशजी आंबेडकरांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला होता, पण त्या निर्णयावर ठोस असं पाऊल काँग्रेसनं उचललं नाही. यामध्ये काँग्रेसची घमंडशाही असेल किंवा घराणेशाही असेल किंवा आपलं महत्त्व कमी होते की काय ही भीती असेल, पण अद्याप काँग्रेसनं आपली भूमिका वंचित विषयी स्पष्ट केली नाही. मग सोबत घेऊया, सोबत राहूया, फक्त ह्याच गोष्टी चालू आहेत. ह्या व्यतिरिक्त ठोस असं पाऊल काँग्रेसनं उचललं नाही. भलेही शिवसेना आणि आंबेडकरांची युती असू द्या, पण यावरती अधिकृत असं अपडेट कुठली दिली नाही. त्यामुळं शरद पवार गट हा सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना दोघांना पण तो कधीही चिन्ह गेला असेल, नाव गेला असेल तरीही शरद पवार कधीच सामील होणार नाहीत काँग्रेसमध्ये. त्यांनी पूर्वीही अनेक चिन्हावरती निवडणूक लढवलेल्या आहे, त्यामुळं हा शक्यता काहीच नाही. आता जो पुढला विषय आहे तो विषय म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, म्हणजे श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर याविषयीचा. प्रकाशजी आंबेडकर सर्वांना सांगतात की तुमच्या सोबत आम्ही येतो, तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, पण ते कुणाचाही सपोर्ट घेत नाहीत. हे गोष्ट बोलली होती संजय शिरसाट याने. शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी ही गोष्ट बोलली होती की बाळासाहेब असे असे आहेत आणि त्यांनी सुद्धा बाळासाहेबांना 2-3 वेळा सांगितलं होतं की बाळासाहेब तुम्ही आमच्या सोबत या. हा झाला मुद्दा. आता या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर आणि महाविकास आघाडी यामध्ये चर्चा खूप झाल्या. त्यामध्ये बैठकीविषयी असो, सीट शेअरिंगची असो, कुठला फॉर्म्युला असो, मसुदा असो, ह्या गोष्टीवरती. पण ह्या चर्चा पूर्ण करून सुद्धा त्यावरती ठोस निर्णय जो काँग्रेसने घ्यायला पाहिजे तो घेतला नाही. मग समजून घ्या की भाजप एवढं सध्या मोदीच्या चेहऱ्यावरती निवडून येते. सध्या एवढं भक्कम असताना एक स्वतंत्र अखंड पक्ष आहे भाजपचा, सोबत त्यांनी 2 तुकडे घेतलेले आहेत अजून, शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा. एवढं बलाढ्यात सध्या ताकद असताना सुद्धा हे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत घेऊन सुद्धा काँग्रेसची लोक सोबत घ्यायचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी ते प्रयत्न सुरू केला पण आहे. नंतर देवरा असतील, सिद्दीकी असतील, आता अशोक चव्हाण असतील, असे त्यांनी मातब्बर नेते हे भाजप सोबत त्यांनी घेतलेले आहेत आणि अजूनही येऊ शकतात. कारण काय आहेत, भाजपला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. समजून घ्या, भाजपला महाराष्ट्रामधून कोणतीही रिस्क घ्यायची नाही आणि जास्तीत जास्त 40च्या समोर जागा निवडून आणणं आहेत भाजपला लोकसभेला. कारण काय, जे महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांना आता केंद्रामध्ये जायचं आहे. यांचा प्रयत्न चालू आहे, पण यांना रोखण्यासाठी, यांना इथंच स्टॅच्यू करण्यासाठी, थांबवण्यासाठी महाविकास आघाडी कुठलाच प्रयत्न करत नाही. तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करून बघा, कुठला प्रयत्न करते हो महाविकास आघाडी? आपण भाजपला ठामपणे रोखू शकतो यासाठी ठोस असा
उपाय महाविकास आघाडी करते का? अजिबात करत नाही. आता राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आहे, काँग्रेसनं आता काय करायला पाहिजे? पक्ष बांधणी केली पाहिजे. सीट शेअरिंगचा मुद्दा असतील, एक चांगले चांगले ठिकाणं हेरून काढणे, चांगले नेते हेरून काढणे. जुने लोक गेले तर गेले, पण नवीन चेहऱ्यांना चान्स द्यायचं काम काँग्रेसनं करायला पाहिजे. पण काँग्रेसचे राहुल गांधी परत यात्रा करत आहेत. त्याला काय लोक म्हणतात सुद्धा राहुल गांधी सध्या टूरवर आहेत. महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? महाराष्ट्रामध्ये पण पक्ष फोडाफोडीचे वैयक्तिक मतभेद चालूच आहेत. त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांचं काम आता मला समजून सांगा एक गोष्ट, की आपला पक्ष पहिले पळून गेलाय, अर्धा पक्ष फुटलाय, सध्या आपली ताकद कमी आहे. 2019ची गोष्ट वेगळी होती, सोबत भाजप होता आणि सोबत तो गट पण होता. आता आपण वेगळं पडलेलं आहे. सहानुभूतीवरती सर्व गोष्टी होत नसतात. राजकारण जर सहानुभूतीवरती असलं असतं तर लोकांनी सहानुभूती सहज मिळवली असती. पण तुम्हाला हा प्रयत्न केला पाहिजे. 2024 मध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला तुमचा फोकस हा इलेक्शनवरती पाहिजे. तुमचा फोकस कुठे आहे? केंद्रामध्ये जे काँग्रेस करतंय तुम्ही ते महाराष्ट्रामध्ये करत आहात. केंद्रामध्ये काय? मोदीने काय केलं? मोदी चुकीने केलं, हे केलं, ते केलं. आणि तेच गोष्ट महाराष्ट्रामध्ये शिंदे असतील, अजित पवार गट असेल किंवा कुठलाही गट असेल, एखादं काम झालं, एखादं कार्य केलं, एखादी गोष्ट घडली, त्यावरती लगेच रिप्लाय संजय राऊत आणि उद्धव ठाकरे. अहो, आपली जो मार्ग आहे तो मार्ग नाही आपला. ह्या अशा गोष्टी करून तुम्ही साध्य कायच करू शकणार नाहीत. आता अशा वेळेस तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. यावेळेस तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचा सक्रिय सहभाग घेऊन आता नवीन पक्ष बांधणी करून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन कुठल्या भागामध्ये कुठल्या पक्षाचा जास्त प्रभाव आहे हा प्रभाव बघून 2019चे क्रमवारी बघून ह्या सीट शेअरिंग केल्या पाहिजे. आता सध्या वंचितचं जरा चांगला जास्त फॉर्म चालू आहे, तर वंचितला सोबत घेऊन त्यांचे पण काही मागण्या आहेत बघून त्याचे मसुदा स्वीकारून त्यावरती अंमलबजावणी केली लवकरात लवकर तर तुमचं सत्ता येऊ शकते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची. अन्यथा तुमचा काहीही अर्थ होणार नाही. आणि त्यामध्येच बाळासाहेब आंबेडकर म्हणतात जरांगे पाटलांना की जरांगे पाटील तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, तुम्ही जालन्यामधून उभे राहा. आता बघा जालन्यामध्ये सध्या आंतरवाडी सराटेमध्ये जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे. उपोषण त्यांचं अंतिम टप्प्यात आहे. त्यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यावरती शासनानं अजून कुठला पण ठोस निर्णय घेतला नाही. आता आरक्षणाचा मुद्दा असेल, जरांगेची मागणी काय? तुम्ही ताबडतोब अध्यादेश काढा, तुम्ही शासन निर्णय द्या. पण त्याविषयी अजून कुठलाही निर्णय शासनानं घेतला नाही. ह्यावरती चिंतन करायची गरज आहे. आणि अशा वेळेस एवढा राजकीय चान्स असताना तरी पण पक्ष बांधणी कुठलीच होत नाही. एवढं सरकारी विरोधामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहेत, एवढं असताना सुद्धा भाजप आपलं कार्य ठोसपणे करत आहे. तो बरोबर आमदार हेरत आहेत आणि ते आमदार खासदार मंत्री काँग्रेसचे ते आपल्यामध्ये आणत आहेत. मग एवढी त्यांच्यामध्ये ताण असून सुद्धा पण बाकीचे जे आपले महाविकास आघाडीचे आहेत त्यांचं याकडे कुठंच लक्ष नाही. फक्त लक्ष काय आहे? एखादं कार्य भाजपने केलं त्याला बोट दाखवणं, हे चुकीचं कसं आहे हे दाखवणं, याकडं आपला वेळ ते वाया घालवत आहेत. म्हणून शरद पवारांचं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? शिवसेना उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? महाविकास आघाडी करते काय? आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय? आणि जरांगे पाटलांचं आंदोलनाचं काय? याविषयी सर्वसामान्य मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत. तुम्हाला मी एकूणच या विषयावरती काय वाटतं नेमकं खाली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.